जसं राहुल गांधींनी सांगितलं की एक 60-70 जागांची हेराफेरी केली आहे, त्या 60-70 जागांची हेराफेरी केली नसती तर 2024ला गव्हर्नमेंटच वेगळं आलं असतं. आणि हीच गोष्टी महाराष्ट्रात झाली. महाराष्ट्रामध्ये संपूर्ण निवडणूक प्रक्रिया कॉम्प्रोमाइज झाली. संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच कॉम्प्रोमाइज झाली. आणि ह्याच्या पुढेही तेच होणार आहे. ह्याच्या पुढेही तेच होणार आहे. जोपर्यंत जनता उठाव करत नाही, जोपर्यंत निवडणूक प्रक्रियाच बदलवत नाहीत, जोपर्यंत सुप्रीम कोर्ट ह्याच्यात लक्ष घालत नाही, कुणाकडनं न्यायाची अपेक्षा करायची? सर्वोच्च न्यायालय जर न्याय देणार नसेल, सर्वोच्च न्यायालय न्यायदानात लक्ष देणार नसेल, तर न्याय मिळणार कसा? भारतातली लोकशाही संपली असं आज जग म्हणेल. जग. कारण का राहुल गांधींनी नुसतं आरोप नाही केलेत, त्यांनी अख्खी यादी पुराव्यानिशी समोर आणली आहे. पूर्ण अभ्यास करून नावासकट त्या माणसाने कुठे कुठे मतदान केलं त्या मतदानाचं नाव सांगत, आदेश श्रीवास्तव, क्या नाम आहे, आदेश श्रीवास्तव नावाचा एक मतदार त्यांनी पकडलाय. एक 70 वर्षाची म्हातारी फर्स्ट टाइम वोटर म्हणून आली आहे वोटर लिस्ट मध्ये. 70 वर्षाची म्हातारी. काय टिंगलटवाळी करता यार लोकशाहीची. आणि महाराष्ट्रातली जी सरकार पाडली गेली आणि त्याच्यानंतर त्यांना वाचवण्याचं जे काम केलं ते ह्याच इलेक्शन कमिशनने केलं. आणि तेव्हाही इलेक्शन कमिशनर हेच होते, राजीव. आम्ही तेव्हाही सांगत होतो की इलेक्शन कमिशनर चुकीच्या मार्गावर जात आहे. हे संविधानाशी खेळतायत, हे लोकशाहीशी खेळतायत. पक्षांतर कायदा 10th शेड्यूल पार धुळीला म्हणजे गटारात फेकून दिलं. पर्यायाने संविधानाला पायदळी तोडवलं. आता तरी डोळे उघडतील तर नशीब.